तुम्ही ते सही करून द्या. तर मला असं वाटते पण त्या दिवशी इतक्या गर्दीमध्ये घाईमध्ये एक तर त्यांचे सगळे लोक आलेले आणि मला त्या म्हणजे फार हे नव्हतं तर मी आपली दिली साईड करून त्यांनी असं लिहून घेतलं की पाठीकडून तर काही ऑब्जेक्शन नाही वगैरे असं काहीतरी. पण तसं अजिबात नाही. परत परत सांगते माझं ऑब्जेक्शन आहे, राहणार होतं आहे आणि मी लढाई लढणार. सगळ्यांना असं भाजपाचे उमेदवार जे आहे त्यांना 3 अपत्य आहे त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यावर बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे. तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही. ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो. आम्ही आक्षेप आमचा होता, आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप राहणार आहे. आम्ही कोर्टात ते लढणार आहोत. फक्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळेत नाही, उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. मलाच नाही असं त्यांनी बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण लढणार आहेत आणि मी पण लढणार आहे. तर एवढंच आमचं म्हणणं आहे. जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्यांनी केलेला आहे. प्राची कुलकर्णीला 20 वर्ष सगळं धुळवलं होतं. हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही. तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला होता? भाजपाचा उमेदवार प्रभाग क्रमांक 1 भाजपाच्या उमेदवार. तुम्ही प्रचार सुद्धा बंद केला असं कार्यकर्त्यांचं? कुठे बंद केला? कुठे दिसतं सांगा ना. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते, माझी रिक्षा फिरते, प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल जात आहेत, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय, सभा घेतोय, सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत, सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला. कुठल्याही कॉलनीचा प्राची कुलकर्णी आली नव्हती का बघा. कधी प्राची कुलकर्णी एवढी फिरली नाही तेवढी प्राची कुलकर्णी पूर्ण प्रभाग पिंजून काढला प्राची कुलकर्णी. तुम्ही बघा सगळीकडे जा तुम्ही. त्याच्यानंतर ते सगळे बाहेर आले. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक बंद लोकांना बोललो. आम्ही सगळे उमेदवारांना बोललो. फक्त भाजपाची उमेदवार तिथे नव्हती. छानच्या काळामध्ये त्यांनी असं सांगितलं तुम्ही दवाईत झाला मग प्रत्येकाची वाईट झाली असं त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. मग त्याच्यानंतर मी उभी राहिली आणि मी विचारलं त्यांना की भाजपाचे उमेदवार कुठे? मग ते म्हणाले का बरं? मी त्यांना सांगितलं की म्हटलं की मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आहे कारण त्यांना 3 अपत्य आहेत तर मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही मग तुम्ही लेखी द्या. मी त्यांना लेखी पण दिलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं तुम्ही 2 वाजता या. तर 2 वाजता मी आणि आजी आम्ही 2 जण गेलो. मग त्यांचे सगळे वकील वगैरे सगळ्या लोकांना बोलवून त्यांनी घेतलं होतं. आम्ही 2 तिथे होतो आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा फॉर्म वाईट झालेला आहे तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही कोर्टात जा होता. आणि तर त्याच्यावर बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे. तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही. ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो. आम्ही आक्षेप आमचा होता, आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप राहणार आहे. आम्ही कोर्टात ते लढणार आहोत. फक्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळेत नाही, उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. मलाच नाही असं त्यांनी बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण लढणार आहेत आणि मी पण लढणार आहे. तर एवढंच आमचं म्हणणं आहे. जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्यांनी केलेला आहे. प्राची कुलकर्णीला 20 वर्ष सगळं धुळवलं होतं. हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही. तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला? भाजपाचा उमेदवार. प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 1 भाजपाचा उमेदवार. तुम्ही प्रचार सुद्धा बंद केला असं कार्यकर्त्यांचं? कुठे बंद केला? कुठे दिसतं सांगा ना. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते, माझी रिक्षा फिरते, प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल जात आहेत, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय, सभा घेतोय, सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत, सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला. कुठल्याही कॉलनीचा प्राची कुलकर्णी आली नव्हती का बघा. कधी प्राची कुलकर्णी एवढी फिरली नाही तेवढी प्राची कुलकर्णी पूर्ण प्रभाग पिंजून काढला प्राची कुलकर्णी. तुम्ही बघा सगळीकडे जा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी प्राची कुलकर्णी पोहोचलेली आहे.